ते सगळ्याच पक्षाच्या नगरसेवकांच्या भेटी घेतलेल्या आहेत. जसं मी पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलं की अदृश्य शक्ती आहे या लोकशाहीमध्ये, त्या सगळ्यांना भेटलोय म्हणतात. पहिल्या दिवशी आपण म्हणतो की 16 मतापासून मी सुरुवात करतोय, त्याला पालकमंत्र्यांनी उत्तर दिलं की ते 500 पासून सुरू करतात. त्याचा अर्थ 500 मत त्यांच्याबरोबर आहेत आत्ताच, असं त्यांचं म्हणणं आहे. काय उत्तर असतं? त्यांचा आकडा त्यांनी नक्की ठरवावा. कधी 600 म्हणतायत, कधी 500 म्हणतायत. त्यांचा संभ्रम त्यांनाच विचारा. तर या सगळ्या प्रचाराची रणधुमाळी भाजप करताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे सभा देखील त्यांच्या झाल्या. आपण राम सातपुते असतील, पालकमंत्री असतील, सातत्यानं आपल्यावर टीका करतायत. पालकमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की संपलेलं कुटुंब होतं आणि त्याला देवेंद्र फडणवीस यांनी उभं केलं आणि ज्या कुटुंबाला उभं केलं त्याच बेईमानी करतायत. लोकशाही आहे, सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे. परंतु मला हे समजत नाही, या सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठलंही इलेक्शन लागलं, मोहिते पाटील उमेदवार जरी नसले तर मोहिते पाटलांवर टीका करणं सोडून दुसरं काहीच जमत नाही. इलेक्शन कशाचे, त्याच्या विकासाच्या मुद्द्यावर बोललं गेलं पाहिजे, त्याच्यावर कोण बोलतच नाही. त्यांची मर्जी. आम्ही आमचा विकास काय करणार आहे, लोकांना काय देणार आहे, मतदारांना कशा पद्धतीने त्यांच्या प्रभागामध्ये कामं केली जाणार आहे, त्यांना कशा पद्धतीने मदत केली जाणार आहे, याच्यावर आम्ही आमचा प्रचार करतो. यांचा मात्र वैयक्तिक ह्याच्यावर चालू आहे सगळं. आणि हे जी टीका आहे की मोहिते पाटील कुटुंब संपलेलं होतं आणि त्याला फडणवीसांनी उभं केलं, हे म्हणणं कितपर्यंत येऊ दे? या सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेनं आम्हाला उभं केलं, तो नेऊन ठेवायचा आहे ही जनताच ठरवेल. काळ बदलला आहे. आज कोतवाल पण नमस्कार करत नाही, राज्य गेलं पण थाट गेला नाही, अशा प्रकारची टीका पालकमंत्र्यांनी आपल्यावरती केली. मगाशीच सांगितलं मी तुम्हाला सगळ्यांना, इलेक्शन कशाचं आहे आणि कशावर टीका करत सुटले. या जिल्ह्याला काय देणार आहे त्याच्यावर कोण काय बोलतच नाही. पण थेट अशा प्रकारे टीका करतायत की कोतवाल देखील नमस्कार करत नाही, म्हणजे कुठंतरी वेगळ्या पद्धतीनं ही निवडणूक जाते असं वाटत नाही. त्यांची संस्कृती दाखवून देते. साहेब, काल राम सातपुते असं म्हणतात की एका सभेदरम्यान की हातात फोन घेऊन बसले होते ज्यावेळेस विड्रॉल करायचा शेवटचा दिवस होतो की आम्हाला मुख्यमंत्र्यांचा फोन येईल, पालकमंत्र्यांचा फोन येईल, अशा अपेक्षेने बसले होते. अशा पद्धतीची टीका केलेली आहे. तुम्ही पत्रकारांनी सगळीकडे प्रसारण दाखवलेलं आहे. आमच्या विरोधी पक्षातल्या नेते मंडळींचे संभाषण दाखवलेले आहे. त्यामुळं तुम्हीच क्रॉस व्हेरीफाय करा पालकमंत्र्यांचं स्टेटमेंट काय आणि जो कोण नाव घेतलं तुम्ही त्या व्यक्तीचं त्याचं स्टेटमेंट काय आहे. दोघांची विरुद्ध दिशेची स्टेटमेंट आहे. जयकुमार गोरे असं देखील म्हणाले की देवेंद्र फडणवीसांना ज्या कुटुंबाने दगा दिला त्यांना आम्ही धडा शिकवू, अशा पद्धतीचं पुढे माझ्या पक्षाचा प्रचार करतोय. माझ्या मतदारांना माझ्या जिल्ह्यात काय विकास होणार आहे हे सांगतोय. देवेंद्र फडणवीसांनी काय साथ दिली, काय तुम्हाला उभा करण्यासाठी काय प्रयत्न केले त्याच्याबद्दल सांगा ना. मी याच्यापूर्वी अनेक वेळा बोललेलो आहे आणि उघड उघड बोललेलो आहे. काय मदत केली जाहीरपणाने सांगितलेलं आहे, त्याचे जाहीर आभारही मानलेले. भैया, उत्तम जानकरांबाबत आपण म्हणाला होता की घरातली भांडणं घरात मिटली का? घरातली भांडणं मी काय सांगू कशी मिटली आहे, काय मिटलं का नाही ते दिसेल तुम्हाला. राम सातपुते असं म्हणतात की यांना विधान परिषद निवडणूक लढवण्याची पुढे हिंमत नाही केली पाहिजे यांनी, आणि असं धडा शिकवलं. 4-4 वेळा संपलेल्या व्यक्तीवर मी बोलत नाही. तर पालकमंत्री काल भाषणामध्ये असंही म्हणाले की मी या जिल्ह्याचा पोस्टमॅन आहे आणि तुमच्या मतं जे आहेत ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतो आणि तिथून जर मला आदेश आले की कार्यक्रम करायचा तर मी एखाद्याचा कार्यक्रमही करतो आणि कोणाचा कार्यक्रम लावायचा असेल तर त्याचा कार्यक्रमही लावतो. ते पालकमंत्री पोस्टमन आहेत हे त्यांनी ठरवावं. भैया, खरं तर आपल्याच गटाचे आणि आपल्या पक्षाचे आमदार आहेत करण्याचे, त्यांनी जाहीरपणे पाठिंबा जो आहे तो भाजपला दिलेला आहे. काय नक्की कारण आहेत? कारण अर्ज भरायच्या वेळी सुद्धा ते होते, नंतर जाहीर बैठक घेऊन त्यांनी पाठिंबा सुद्धा दिलेला आहे नारायणराव पाटील. त्यांनाच विचारलेलं बरं आहे मला विचारण्यापेक्षा. माझे मतदार माझ्या बरोबर आहेत, मतदारांबरोबर मी काम करतोय. त्यांचे म्हणजे जेडपी सदस्य आहेत त्यांचे काही किंवा जे पंचायत समिती ते सुद्धा त्या बैठकीत होते आणि कुठेतरी ते आपल्यापासून त्यांनी फारकत घेतली आहे का आणि याचा परिणाम आगामी लोकसभेवर होईल का? 600 अदृश्य मतदार माझ्या बरोबर आहे. साहेब, की राजेंद्रराव रणवरोतींनी मध्यंतरी काही दिवस अगोदर डीसीसी बँकेचा घोटाळा बाहेर काढला होता आणि त्याच्यामध्ये जे आहे की
जे आत्ता भाजपमध्ये आलेले नेते आहेत आणि पूर्वी आपल्या पक्षात असतील किंवा अन्य पक्षातले जे नेते आहेत त्यांची नावं प्रामुख्याने होते. आता ते नेते भाजपमध्ये आहेत. ही अदृश्य शक्ती हीच नेते आहेत तुमच्या पाठीमागे. माझे मतदार, माझ्या उमेदवारांचे मतदार ही अदृश्य शक्ती आहे. आणि आम्ही कोणतेही विषय काढलेले नाहीत. आम्ही दुसऱ्या मुद्द्यांवरही इलेक्शन लढत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थे जे आहेत त्या मुद्द्यांवरही इलेक्शन लढतोय. त्यामुळं कुणाला कुठल्या गोष्टी आम्ही न बोलता काय लागत असेल तर त्यात आम्ही जबाबदार नाही त्याला. ही निवडणूक जी आहे ती जिंकल्यानंतर पहिली सभा जी आहे विजय सभा ती मी अकलूजच्या चौकामध्ये घेणार आहे अशा प्रकारे आणि त्याच वेळेस मोहिते पाटलांना उत्तर देणार असं उमेदवार राजेंद्र राऊत म्हणतात. लोकशाही आहे, स्वागत आहे त्यांचं अकलूजमध्ये. याच्यापूर्वी अनेक पक्षांच्या, अनेक मोठ्या नेते मंडळींच्या सभा अकलूजला झालेल्या आहेत आणि अकलूज हे फार विचारवंत गाव आहे. लोकशाही मार्गाने यावं, त्यांना जे काय करू वाटते ते करावं, आमचं ना म्हणणं नाही आहे. याच्यापूर्वी आदरणीय प्रमोद महाजन साहेबांची सभा झालेली आहे अकलूजला, पवार साहेबांच्या झालेल्या आहेत. अगदी जुनं सांगायचं झालं तर देशाचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर साहेबांची पण अकलूजला सभा झाली. अकलूजला ह्या गोष्टी नवीन नाहीत. अनेक पक्षाचे अनेक लोक येऊन अकलूजमध्ये सभा गाजवून गेलेले आहेत. आमच्या विरोधातले असतील, आमच्या बाजूचे असतील. अकलूज नेहमी सगळ्यांचं स्वागत करतो. म्हणजे कशा पद्धतीचे मुद्दे घेऊन आपण या निवडणुकीत प्रचार करताय? वन टू वन असा प्रचार होतोय. काय मुद्दे प्रामुख्याने असतील आणि काय? आमचे प्रामुख्याने मुद्दे हे आहेत की जो मतदार ह्यामध्ये निवडून आलेला आहे त्याला लोकांनी विश्वास ठेवून निवडून दिलेले हे सगळे मतदार आहेत आणि त्यांना त्यांच्या त्यांच्या प्रभागामध्ये त्यांच्या त्यांच्या गावाचा विकास करायचा आहे. आणि हा विकास करत असताना कुठं राजकारणाचा दुजाभाव झाला नाही पाहिजे आणि त्यांच्या हक्काचा निधी त्यांच्या प्रभागामधला असेल, त्यांच्या गावचा असेल तो मिळाला पाहिजे. आणि तेच आम्ही प्रामुख्याने मुद्दे मांडतोय आणि मतदारांना आश्वासित करतो की आम्ही तुमच्या मागे खंबीरपणाने उभा राहू. भैया, खरं तर सुरुवातीला काँग्रेसने देखील अर्ज भरला होता आणि आपण देखील एबी फॉर्मवर अर्ज भरला होता. त्यामध्ये भाजप कुठेतरी स्ट्रॅटेजिकली चुकली का? कारण काँग्रेसचा अर्ज बाद झाला आणि आता त्यांच्या दयाची हड्डी बनले राष्ट्रवादी, असं कुठे चित्र आहे का? कारण तुलनेनं काँग्रेस त्यांना सोपी होती. मात्र आता राष्ट्रवादी जे आहे ते ग्रामीण भागात जास्त संख्याबळ असलेलं आहे आणि ग्रासरूटला आहे. त्यामुळे भाजपला अडचणीचं ठरतंय का आता हे? त्यांनाच विचारायला लागलं अडचणीच ठरतंय का काय. कारण का एवढं पाशवी बहुमत आहे असं सांगतात ते, एवढं घाबरून का पळायला लागली? स्वतःच्या मतदारांवर विश्वास नाही असं दिसतंय. सुभाष देशमुख असं म्हणाले की भाजपकडे अदृश्य शक्ती आहेत आणि ह्या सर्व शक्ती आमच्यासाठी काम करते. हा औद्योगिक टोला होता भाजपच्या नेत्यांना की काय वाटतं? मी पाहिली नाही, सुभाष देशमुखांची मुलाखत पाहिली नाही, त्यामुळे मी त्याच्यावर मत व्यक्त करणं योग्य आहे. एमआयएमची भूमिका काय आहे तुमच्या बाजूने? महाविकास आघाडीच्या बाजूने आहे काय? मी सगळ्याच मतदारांना भेटतोय आणि पॉझिटिव्हिटी दिसून येते सगळ्या मतदारांची. आपली व्यथा बडबडून मांडतायत माझ्यासोबत, त्यामुळे चांगला प्रतिसाद आहे. सत्ताधारी पक्षातले पण नगरसेवक म्हणते उत्स्फूर्त त्या भेटी झाली, भरपूर भेटी झाल्या आणि आजही घेणार आहे. या कुठेतरी एमआयएम पक्षाला तुम्हाला पाठिंबा मिळेल असं तुम्ही सांगितलं होतं, त्यासाठी त्यांची बैठक केली होती. बैठकीनंतर काय तुमच्याशी बोलतो? सगळ्यांबरोबर आमच्या सकारात्मक बैठकी चालू आहेत. सर्व पक्षातल्या नगरसेवकांबरोबर सकारात्मक बैठक होते, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.